लक्षाकडे येतं. लक्ष लक्षित म्हणतात त्याला. लक्ष लक्षित, जे आपलं लक्ष आहे, जे आपलं स्वरूप आहे, जे आपलं सुख आहे ते आपल्याला माहित नाही आणि आपलं दुःख संपत नाही. म्हणून खरं सुख मिळत नाही. हे बाकी सुख भोगता तुम्ही, प्रपंचातले लौकिक सुख. कोणते सुख हे भौतिक नसतो, नश्वर सुख, ज्याच्यामध्ये सुख नसतं, आभास असतो, पण ते आपल्याला खरं वाटतं, कारण आपल्याला खरं सुख प्राप्त नसतं. आता खरं सुख काय, खोटं सुख काय, रोज पाहतोच आपण. तर मग आज आपण 15 अध्यायाच्या खालच्या ओळीकडे येऊ आणि पुढच्या ओव्या थोड्या क्लिष्ट आहेत, कठीण आहेत. समजायचा द्यायचा प्रयत्न करतेच मी, पण जर समजलं नाही तर डबल विचारा, डबल सांगते. इथून पुढच्या ओव्या थोड्याशा 5-25 थोड्याशा क्लिष्ट आहेत, म्हणजे कठीण आहेत, ते बघू आपण. थोडस मला यायला उशीर लागला. वाप्नोति यच्चापि चक्रमतीश्वरः ग्रहीतत्वानि संयाति वायुर्गन्धानि वाशयत्. तर शरीर वाप्नोति यच्चापि चक्रमतीश्वरः, हे शरीर पडतंय आणि त्यावेळेस प्राण संपत आहे. मग काय घडतंय हे सांगितलंय माऊलीनं गीतेच्या द्वारे. भगवंत कृष्ण परमात्म्यानं हे श्लोकाच्या माध्यमातून शरीरम यद्वाप्नोति यच्चापि चक्रमतीश्वरः, हे शरीर खाली पडतं, मृत्यू येतो, जीवात्मा कुठं राहतो, काय करतो हे सांगायचं. पुढचं आहे का, ग्रहीतत्वानि संयाति वायुर्गंधानि वाशयत्, फुलाचा सुगंध वारा आपल्या सोबत घेऊन जातं. सुगंध फुलात आहे पण वाऱ्यानं घेऊन गेला. तसे हे संस्कार या देहात आहेत, कर्माचे, पापाचे, पुण्याचे, भेदाचे, ते संस्कार ते जीवात्मा घेऊन पुढे जातो. हा श्लोकाचा भावार्थ आहे. आता परिकर्ता भोक्ता ऐसे, हे जीवाचे तेची दिसे, जे शरीरिका पैसे एखादिया. तो जीवात्मा करता भोगता केव्हा होतो, तो जीवात्मा तर सूक्ष्म आहे, मन, त्याला व्यवहार करता येत नाही स्वतःला, म्हणून तो स्थूल देहात प्रवेश करतो आणि देहामध्ये जेव्हा त्याची एंट्री होती तर त्याला पुन्हा करता भोगता त्याची सुरुवात होती. असा जीवात्मा करता भोगत्याकडे येतो. तो अकर्ता भोगता असतो. तो कसा अकर्ता भोगता हे पुढच्या ओळीत. जैसा अथिलानी विलासनिया, तेची ओळख ए धनंजया, जे राज्य सेवा ठाया वस्तीसी, जे राज्य सेवा ठाया वस्तीसी ये. जेव्हा राजा एका नगरात येतो आणि राहू लागतो, तिथं वस्ती करतो एखाद्या गावात, नगरात, आणि मग त्याचा ऐश्वर्य, त्याचा भोग, त्याचा विलास लोकांना समजू लागतो, तोपर्यंत नाही. तसा जीवात्मा ह्या देहात प्रवेश करतो, तेव्हा त्याला करता भोगता हे संस्कार सुरू होतात आणि तेव्हा तो अकर्ता भोगता सोडून देतो. तैसा अहंकृतत्वाचा वाढ, तैसा अहंकृतत्वाचा वाढ, काविषेंद्रियाचे धुमाड, हा जाणी जे ते निवाड, जे देह पावे, जे देह पावे, ज्या देहात त्या जीवात्म्यानं प्रवेश केला, ज्या प्रारब्धानुसार त्याला उपाधी भगवंतानं दिली, त्या देहामध्ये तो जीवात्मा अहंकाराची वाढ करतो, करता भोगता बनतो. विषेंद्रियाची धुमाड, अहंकृतत्वाची वाढ, तिला करता भोगता तिथं सुरू होतं, जास्त वाढ होती. आणि विषेंद्रियाचा धुमापूळ होतो. विषय पाहिजे, विषय भोगायचे, विषय प्राप्त, केव्हा सुरुवात होती, तो सूक्ष्म देह स्थूल देहामध्ये प्रवेश केल्यावर. चला, अथवा शरीराते सांडी, तरी इंद्रियाते ताडी, हे आपण पयासवे काढी घेऊन जाय, आपण पयासवे काढी घेऊन जाय. शरीराते सांडी, हा जीवात्मा जेव्हा शरीराला सोडतो, स्थूल देह खाली पडतो, मग तो सगळा अहंकार, कर्तृत्व, भोक्तृत्व जीवात्मा घेऊन
पुढे चालतो. घेऊन आपण या सवे घेऊन जाय, जैसा अपमानिला अतिथी. आपल्या घरी पाहुणा आला आणि त्याचा आपण अपमान केला तर तुमचं पुण्याची संपत्ती तो सगळं घेऊन जातो, तुम्ही शून्य होता. म्हणून अपमान कुणाचा करावा किती करावा हे बायकांना शिकाव. चला. जैसा अपमानिला अतिथी, ने सुकृताची संपत्ती. सुकृत म्हणजे पुण्य. का सायखेड्याची गती सूत्रतंतू. सायखेड्या म्हणजे तो दोरीवर नाचणाऱ्या भावल्या. जसं मागचा नाचवतो तशी भावली नाचती, तसं तुमचं पुण्य तो अतिथी घेऊन जातो. का? तुम्ही त्याचा अपमान केला म्हणून. नाना मावळते तपणे, नेजते लोकाची दर्शने. हे असो धृती पवने नेजे जैसी. हे असो धृती पवने नेजे जैसी. धृती म्हणजे दृष्टी. जसं नाना मावळतेनी तपणे, सूर्य मावळला तो दृष्टीला घेऊन गेला आपल्या. त्याच्या किरणावर प्रकाशामध्ये दृष्टी होती, पण त्याचे किरण गेले, अंधार झाला, लाईट नव्हती. त्या सूर्याच्या प्रकाशाने तुमच्या दृष्टी घेऊन गेला. तसा तुमचा जीवात्मा ह्या कुडीतून त्या कुडीत जाताना तुमच्यामध्ये असलेला अहंकार, मद, मत्सर, द्वेष, नाना भेदाचे संस्कार हे तुमच्या सोबत तो जीवात्मा ह्या कुडीतून घेऊन गेला. आपण म्हणतो झालं बाई, आता काय राहिलं आमचं, आता संपलं, आता काय झालं, द्वंद्व जगायचं झालं नाही, पुढे लंका लांब आहे. ते कर्म पाप पुण्य, लोकाला त्रास दिलेलं, सडलेलं, लोकांचे मुंडके मोडलेले तिथं भरावं लागतं पुढच्या जन्मात. ते पाप घेऊन जावं पुढे. म्हणून आजच्या दिवशी मी काय पाप केलं, काय पुण्य केलं, काय द्वेष केला, कुणाला त्रास दिला, ते म्हणण्याचा देवा आम्ही चुकले का रे. शब्द तोंडातून निघाला असा, त्यांना जाऊन मी सॉरी म्हणते, मी चुकून बोलले, बरं मला कळालं नाही, मला तुला दुखायचं नव्हतं पण तोंडातून निघालं सहज. क्षमस्व अंतःकरण अपराधातून बाहेर येतं आणि कठीण अंतःकरण अपराधावर अपराध करतं. म्हणून आपण आज काय दुखवलं, काय पाप केलं ते संध्याकाळचा तपशील बघत जावा झोपताना. आजकाल तुमचे कॅम्प्युटर बघतात दुकानदाराचे, काय जमा, काय नावे, किती कॅश आहे, किती द्यायचं, किती माल संपला, किती स्टोअर आहे, किती स्टोअर मधला माल गेला, कुणाकडे गेला, कसा गेला, हे तुमच्या कॅम्प्युटर मध्ये आहे. तसं हे कॅम्प्युटर रिकामी तुमचं, हे कॅम्प्युटर खाली आहे आणि ते कॅम्प्युटर भरलेले बटनावर. बटनाचा खेळ आहे तुमच्या जगात आज. बुद्धीला ताण द्यायची गरजच नाही. अवघड आहे सगळं. हे विज्ञान फार जेवढं चांगलं तेवढंच खराब आहे. चला आता पुढचं ओळ घेऊ. नाना मावळते नित्यपणे नेजती लोकाची दर्शने. दर्शने म्हणजे दिसणं, घेऊन गेला तो सूर्य. हे असो धृती पवने नेजत जैसी. पवने म्हणजे वारं, तसाच सुगंध तो वारं घेऊन जातो. तेवी मनसष्टाय. आता आपला सिद्धांत आला, किती झाले दृष्टांत, कुणी काय केलं, कुणी काय केलं, कुणी काय. माऊलीने दृष्टांतावरून जीवात्म्याला ज्ञान करून देऊन, आहा श्रवणातले जीवात्मेच आहेत, ते परमात्म्यापासून दूर आहेत आणि अनात्म्यापाशी जवळ आहेत. अनात्मा म्हणजे देह आणि परमात्मा म्हणजे तो ईश्वर, त्याच्यापासून बुद्धी दुरावली आहे आणि या विषयात जगात देहात पसरली आहे आणि मोहात घसरून देशामध्ये ती हाकार करते बुद्धी. कुणाचा देश करायचा नाही, कुणाचाच नाही. काय म्हणून करायचा द्वेष. आणि नात्यामध्ये जे आपल्यापासून प्रगट झाले, जे आपल्या सोबत आहे, जे आपल्यामुळे, हे सुद्धा कळत नाही स्त्रियांना. जर कुणी वाईट वागत असेल तर वागू दे ना, तुझं पाप होतं ना, तिला प्रेमाने जिंकून घे ना, नाही जिंकत आलं तर सोडून दे. पण तिनं वाईट वागलं म्हणून तू वाईट वागती, तिनं बोललं म्हणून तू बोलती, ती आकडली तर तू आकडती. काय आहे स्त्रियाचाच अपमान, छळ, द्वेष.
बापरे, साधा व्यवहार तुम्हाला जमत नाही, परमात्म्यात कशाला आले तुम्ही? काही काल करून बघा ना, गोड बोलवून. नीट होतं माणूस समोरचा, अपमानानं त्याचं मुंडकं खाली पडतं. की आपण एवढा देश एवढा मत्सर करतो आणि तिथं बाई प्रेम करती. माऊलीनं काय केलं, तुकोबानं काय केलं, नाथ महाराजांना काय केलं? तुकोबा आहे ना, ज्यांना छळ केला त्याला काही पण त्रास दिला नाही. मग भगवंताने उत्तर दिलं. तसं भगवंत दिल ना तुमचं उत्तर. म्हणून हा व्यवहार, हा संसार, हा देह, हे नाते जपा. होत्या कमी वाचा पण नीट वागा. कारण जरुरी काळाची. आपला इतिहास काय आहे, आपण कसं वागलो, कुणाला प्रेम केलं, हे जर तुमच्या खात्यात पुन्हा जर नाव नाही निघालं, तुमचा भूतकाळ किती विचित्र आहे. अहो ती बाई कोणाला बोलत नव्हती, घमेंडी होती. मग तुमची चर्चा सुरू होती पुन्हा. अहो ती खूप छान होती हो, वा उगच गेली. मग तुमचा भूतकाळ खराब करायचा का चांगलं करायचं तुम्ही ठरवा. अवघड आहे. आणि बायकांचं फार अवघड आहे. तो माझा विषय नाही आहे, पण जीवात्म्यामध्ये ते काम क्रोध येतात म्हणून मला बोलावं लागतं. मी वैयक्तिक कुणाशी बोलत नाही. आणि माझं देणं घेणं नाही, माझा संबंध पांडुरंगाशी आहे, माझी ओळख तत्वाशी आहे, माझा अभिन्न भाव ईश्वराशी आहे, माझं तादात्म्य ग्रंथाशी आहे, संताशी आहे, माझ्या गुरुशी आहे. हा व्यवहार तात्पुरता असतो, निश्चय आत्मत्वाचा असतो, दर्शन स्वरूपाचं असतं, समाधान अखंड असतं. ते संपत नसतं, ते आत्मसुख, त्याला अखंड समाधान म्हणतात. ज्याला विषयाची भूक त्याला नाही सुख, आत्मसुख. कवर विषय गोळा करणार हे पडेपर्यंत, पुन्हा काय करणार गोळा? किती कमवणार, कमवा ना, कमवा, मरुस्तर कमवा, लोकाला द्या पुढे जा. दुसरं करणार काय तुम्ही? पुरुष तसेन बाया अशा. सुख लागू येत नाही माणसाला, आणि ते नीट बसत नाही. कमी कमव ना तू, आपल्या आपल्या मार्गाला लाग. इथं हिला देऊन काही समाधान नाही तर कशाला कमवतो बाप्पा? हे सगळं कळणं पुरुषाला, हे कळणं बाई ना. दोन्ही चुकायले. संपला माझा विषय, मला पुढचं बोलायचं नाही आणि पुन्हा माझ्या राक्षसपणाचं यायचं नाही, कारण हा माझा विषय नाही. पण सांगावं लागतं, ह्या जीवात्मा ह्या देहातून तिकडे जाताना तो त्याला दुसरा देह मिळत नाही. हे संसारिक लोकांना भाषा कळत नाही. त्याला जीवात्मा माहित नसतो, स्थूल देह कळत नसतो, वेदांताचा रस्ता मिळत नसतो, त्यांना आयुष्याची सफलता मिळत नसती, कारण त्या पुरुषापाशी परमार्थ नसतो. कर्म असतील चांगले, पण ते कर्म आहे आणि हा परमार्थ आहे. तो व्यवहार आहे आणि सार्थक आहे. ही गीता आहे, मनाला शांत करणारी, बुद्धीला ब्रह्म करणारी, स्वरूपामध्ये एक मनाला स्वरूपामध्ये एक रस करणारी, जगताचा संबंध सोडणारी, विषयातून काढणारी आणि संसाराचं विष बंद करून अमृतमय करणारी बुद्धीला, हा आमचा परमार्थ आहे. फक्त चलता चलता सांगावं लागतं की तुमचं रेकॉर्ड खराब करू नका तुम्ही, हे सांगायचंय. सुधरायचं आम्हाला आणि तुम्हाला पण, आम्हाला पण आणि तुम्हाला. म्हणून गीता आहे, म्हणून गाथा आहे, मग माथा आहे. हे सुधरायचा माथा, म्हणून हातात गीता. झोपले का सगळे, कळाले की नाही? तेवी तस, तसं म्हणजे कसं बापा? तेवी मनषष्टाय, मनाला सहा इंद्रियाकडे बघा आता. मनषष्टा यया इंद्रिया ते धनंजया देहराजू
ने देहा पासून गेला. बघा बाबा बाबा बाबा, देहापासून गेला कोण? जो जीवात्मा, त्या इंद्रियाचा स्वामी. तो काय आहे? त्या मनाचा स्वामी, जीवात्मा, मनषष्टा. त्या देहातून सोडून गेला. कुठे गेला बरं? त्या घरच्या लोकांना विचारा, कुठे गेला तुमच्या घरातला? सांग म्हणा, गीता वाचते तर तू. हा, ते कळलं वळण नाही, नुसता अहंकार अपसार सगळा. देवी मनषष्टाय या इंद्रिया ते धनंजया, देह राजूने देहा पासून गेला. हा देहाचा स्वामी जीवात्मा त्या देहातून गेला. गेला मग काय झालं? कुठे गेला आणि काय काय घेऊन गेला आणि कसा गेला, केव्हा गेला, कुठं राहायला? काहीतरी कळतं का? कुठे जातो तो? जाताना काय काय नेतो? कुठे जाऊन थांबतो? त्याला पुन्हा काय काय त्रास होतो? कळत नाही तुम्हाला ना आम्हाला. चला पुढं. देहापासून गेला. श्रोत्रम चक्षुस्पर्शनं च, श्रोत्रम चक्षुं स्पर्शनं च, रसनं घ्राणमेव च, अधिष्ठाय मनश्चाय विषयाणुपसेवते. चला, श्रोत्र म्हणजे श्रोत्रेंद्रिय, चक्षु म्हणजे डोळा, डोळ्याचे इंद्रिय, स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय नाकातलं. मग हे सगळे इंद्रिय ह्याचा स्वामी जीवात्मा. श्लोक वाचताना आपल्याला वाटतं मला पाठ झाला. पहिल्यांदा आनंद वाटतो. सून आले की पहिल्यांदा आनंद वाटतो. नाचती सासू, ना 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 ना, दागिने दागिने. पुन्हा पुन्हा घाम येतो, घाम. आधी नाचतो ना माणूस, नाचावंच लागतं संसारात. संसाराची माकडं म्हणजे संसारी, नाचणारी तालावर संसाराच्या. तर सांगते तुम्हाला, तिथे लावून प्रयास. मी काय व्यर्थ बोलत नाही, ओविल धरून बोलते. कसं बोलते ऐका. श्रोत्रम चक्षुस्पर्शनं च, रसनं घ्राणमेव च. बघा, ह्या सगळ्या इंद्रियावर, डोळ्याचं रूप, त्वचेचा स्पर्श, नाकाचा गंध, जिभेची रसना, हे सगळ्या इंद्रियावर आरूढ होतो जो जीवात्मा. मग त्या रसाची, रसनेंद्रिय त्या रसाची चव घेते आणि हा जीवात्मा म्हणतो मला चव कळाली. बर, स्पर्शाचा स्पर्श विषय त्या त्या इंद्रियाला होतो आणि हा जीवात्मा म्हणतो मला आवडतं. घ्राणमेवच, सुगंध, त्या सुगंधामध्ये नाकामध्ये जे इंद्रिय असतं सुप्त, त्या घ्राणाचा सुगंध तो इंद्रियाला मिळतो. जसं डोळा रूप पाहतो. डोळा काय पाहतो? रूप. सुंदर कुरूप, चांगलं वाईट, एखादी छान स्त्री, एखादा छान पुरुष, एखादा छान गातो, एखादा छान वागतो, एखादा छान परमार्थ करतो, तर तो आपल्याला आवडतो. तसं ह्या डोळ्याला, हे डोळ्याचा विषय काय आहे? रूप. मग तो डोळा, त्याच्यात इंद्रिय आहे आणि त्या इंद्रियाच्या माध्यमातून ते रूप दिसतं. मग त्या इंद्रियाला दिसतं, डोळ्यातल्या लोलकाला जीवात्मा म्हणतो मी पाहिलं. स्पर्शनंच बघा, पहिल्यांदा श्रोत्रम शब्द, कान. श्रोत्र म्हणजे हे ऐकणारच इंद्रिय. पुन्हा चक्षुम, डोळा. कानानं शब्द ऐकला. कानाच्या इंद्रियामध्ये एक यंत्र आणि एक शक्ती आहे, ती छोटी ज्ञानेंद्रिय म्हणतात त्याला. ते ज्ञानेंद्रिय हा इंद्रियामध्ये असतात, त्याला म्हणतात श्रोत्र इंद्रिय. त्याला काय म्हणतात? श्रोत्रेंद्रिय. श्रोत्रम चक्षुम स्पर्शनं च, रसनं घ्राणमेव च. 5 ज्ञानेंद्रिय एवढ्या मुंडक्यामध्ये दापल्या. ह्या मुंडक्यात इथून इथं डोळा, नाक, कान, रसना, हे कुठे येतं?
ह्याच्यावरी खांद्याच्या वरी, आणि खाली कर्मेंद्रिय येतं. वाक, पाणी, पाद, उपस्थ, गुद, 5 कर्मेंद्रिय आहेत. मग ह्या ज्या ज्ञानेंद्रियामध्ये जी इंद्रिय ती काय करून देतात? जाणीव. जेव्हा रसनेला गोड, आंबट, तुरट, खारट लागतं, तर त्या रसने इंद्रियामध्ये ती चव घेण्याची शक्ती असती. ती इंद्रिय चव घेतात आणि जीवात्मा म्हणतो मला कळालं गोड आंबट. म्हणून ह्या इंद्रियावर आरूढ होऊन त्या पंचज्ञानेंद्रियाचा संबंध हा जीवात्मा आपल्या सोबत घेऊन त्या देहातून कुडीतून बाहेर निघतो. म्हणून श्रोत्रम, चक्षु, स्पर्शनंच, रसनम, घ्राणमेवच, हे 5 ज्ञानेंद्रिय त्याच्या विषयाचं ग्रहण करतात आणि त्याला त्याचं ज्ञान होतं. जीवात्म्याचा इथे काही संबंध नसतो, पण त्या ज्ञानाला जीवात्मा मला झालं म्हणतो, त्याला बंधन म्हणतात वेदाच्या माध्यमातून. मग पुढे काय म्हणजे? अधिष्ठाय मनश्याय विषयानुपसेवते. मग तो जीवात्मा त्या सर्व इंद्रियावर, ज्ञानेंद्रियावर मनाच्या द्वारे तो विषय भोगतो आणि मला भोगलं, मी भोगलं असं म्हणतो. तिथं करता भोगतात, तिथं करता भोगता जागृत होतो. हा आपल्या विषयाला विषय लागला. या ठिकाणी तो जीवात्मा त्या देहामध्ये प्रवेश करून तो मन इंद्रिय ते मन त्या इंद्रियावर आरूढ होत आणि करता भोगता होत, असं बंधन तयार होतं, असं माऊली किंवा ज्ञानोबा सांगतात. लागलं विषय? विषयानुपसेवते, विषयाचं सेवन करतात आणि तो जीवात्मा करता भोगता बनतो. असं त्या स्तोत्रातलं करता भोगताचं मागच्या श्लोकाचं इथं वर्णन करेक्ट लावून दिलंय. हॅलो, कळायला का प्रेरणा? त्या भोगतापणावर कसा येतो, विषय कसा सेवन करतो, मनावर कसा आरूढ होतो आणि करता भोगता होतो, ह्याचं स्पष्ट उदाहरण दिले. म्हणजे खुल्लमखुल्ला सांगितले, त्यामध्ये आडपडदा नाही. कळायला का प्रेरणा करू? मग तेथ एथ अथवा स्वर्गी जेथ जे देह अपंगे तेथ तैसी चिपुडती पांगी मनाधिक. तेथ तैसी पुडती पांगी मनाधिक. आता पुढे तो जीवात्मा स्वर्गात, मृत्यूलोकात कसा कसा येतो? स्वर्गातले भोग पण कसा भोगतो? मृत्यूलोकातले कसे भोग भोगतो? हेच स्पष्टीकरण माऊलीनं ओवीच्या द्वारे केले. जेव्हा आपण ओवीचा छोटासा भाग मधला वाचतो, पाणी आले ग, आपल्याला संदर्भ जास्त लागत नाही. ओवीच्या खाली भावार्थ असतो, माहिती आम्हाला कळतं ते, पण त्याचा विस्तार हे व्यासपीठावर होत असतो. आता मला त्या ओवीतून तेवढं कळत नाही, पण जेव्हा श्रवणातून ते उकलतं तेव्हा सगळे ज्ञानामध्ये जेव्हा सगळं उकललं जातं श्रवणामध्ये, तर ते एक एक शब्दाचा भावार्थ त्या मनाला टच होतो आणि मन पुढे पुढे ईश्वराकडे जातं. आता आपण खालच्या ओळीत बघू आपण. मग एथ अथवा स्वर्गी, मग हे लोक असो का परलोक असो, तो जीवात्मा असाच भोग घेतो. स्वर्गात पण ते अमृत पितो, नाना भोग घेतो, तर मी घेतला म्हणतो. हे लोकात पण भोग भोगतो, मी भोगले म्हणतो. मग त्यांना सांगितलं एथ आता स्वर्गी. मग ही लोकात असू जीवात्मा का स्वर्गात पुण्य करून जाऊ, पण तो बंधनच ठेवतो. तो स्वर्गात गेला तरी मुक्त नाही, इथं आला तरी मुक्त नाही. हे इथं कळणं जरुरीच आहे, कारण त्याचा करता भोगतापणा गेला नाही. होतंय जरी तो मान्य, जरी जन्माला मृत्यू लोकात आला असेल मान्य, पण त्याच्या करते भोगतेपणाला त्यानं सोडलं नाही आणि अकर्ता अभक्ता त्याला प्राप्त झाला नाही, म्हणून तो जीवनमुक्ती पदावर आला नाही. जीवनमुक्त कसा अकर्ता आणि भोगता असतो एवढा ओवी लावून देऊन तुम्हाला सांगते. मग एथ अथवा स्वर्गी जेत जे देह अपंगे तेत तैसेच पुढती पांगे मनाधिक. तो स्वर्गातला देह मिळू का मृत्यू लोकातला मिळू, तो मनासह करता भोगता असाच तो होतो. त्याला अकर्ता भोगता फक्त संत महात्म्या आणि ग्रंथाच्या होता येतं, असं माऊली ज्ञानोबा आहे. आपल्याला ओवीतून सगळ्या जीवाला हा बोध देतात की जीवात्मा करता भोगतेपणावर कसा येतो आणि करते भोगतेपणा कसा जातो. पुढचा ओवी संदर्भ हा
आणि ज्ञानेश्वरीमध्ये हेच शिकायचे. काय शिकायचे? की जो जीवात्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे, अनात्मा कसा आहे, आणि तिघाचा संदर्भ इथे लावून दिलेला आहे. हे ज्याला बुद्धीला अवगत करता येतं आणि त्या श्रवणामध्ये मनाला थांबवता येतं आणि ओवीचा जे बोध आहे ते हृदयामध्ये थांबतो आणि इंद्रियाचा जो विकार संपतो, त्याला म्हणतात ज्ञानेश्वरीचं फल. आता पुढची ओवी बघू आपण. काय सांगतात माऊली? जैसा मालवणीया दिवा प्रभेसी जाय पांडवा, मग उजळे जी जेथ जेथवा तैसा चिपावे. अर्जुना, एक दिवा लावला आणि तो विझला. विझल्याबरोबर त्याचा प्रकाश घेऊन गेला, तो अंधार कायमच आहे. दिवा लावलेला विझला तर विझण्याबरोबर त्यानं प्रकाशाला घेऊन गेला. तसा जीवात्मा ह्या देहातून त्या देहात गेला. मनसष्टांद्रियाणी, ते मन त्या विषयाला आणि त्या गुणाला त्या जाणीवेला घेऊन जात. ह्याला म्हणायचं सूक्ष्म देह. सूक्ष्म देह. हा खरे ऐका, स्थूल देह पडता क्षणी सूक्ष्म देह त्या देहातून अलग होत, अंतरात्म्यात जातो वरी. आणि ज्या घरातून माणूस गेला त्या घराच्या वर फिरत राहतो तो. तोपर्यंत त्या घरात असतो 10 दिवस आणि 10व्या दिवशी तो पिंडामध्ये प्रवेश होतो त्या मंत्राच्या द्वारे. मग तो जीवात्मा अलग होताना काय काय नेतो हे सांगितलंय माऊलीनं. हे सूक्ष्म आहे, हे आपल्याला इथं वाचल्यानंतर कळतं. आता कसं कळतं बघा. जैसा मालवलिया दिवा प्रभेसी जाय पांडवा. दिवा विझला, प्रकाशाला घेऊन गेला. जीवात्मा कुठून गेला? त्याच्या पापा पुण्याला, ह्या ज्ञानेंद्रियाला, कर्मेंद्रियाला आणि त्या कर्मेंद्रियाच्या द्वारे केलेल्या सूक्ष्म संसाराला आणि ज्ञानेंद्रियाच्या द्वारे भोगलेल्या विषयाला तो घेऊन जातो. हे सांगायचं. रामकृष्ण. हा बेटा, हे ह्या अध्यायातलं महत्वाचं आहे. तुम्हाला मी काल सकाळीच म्हणलं की विषय सूक्ष्म आहे. हा कसा घेऊन जातो, बाहेर कसा पडतो आणि मग लोकांतराला जातो. पुण्य अफाट पाप तर मग ते स्वर्गात जातो. पुण्य अफाट पाप कमी, समसमान पाप पुण्य मनुष्य येऊनी, अति पाप पुण्य कमी पोषी येऊनी आणि अति पाप नरक येऊनी. ह्याच्यामध्ये अजून भरपूर विभाग आहेत. आपण काही, मला तेवढं काय अभ्यास नाही, जेवढा हे ओवीत आहे तेवढं तुम्हाला सांगते की जीवात्मा ह्या कुडीला सोडतो तो लिंगदेह, मनबुद्धी, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय 15 आणि मनबुद्धी 17 आणि हा स्थूल देह 25 तत्व आणि हा मनाचा लिंगदेह 17 तत्व. ह्या देहात तो देह असतो. पण प्रारब्ध संपले की हा देह जीवात्मा ह्या कुडीला सोडून जातो आणि जाताना पाप, पुण्य, कर्म, भेद, अज्ञान, दोष, विकार, इंद्रियाचा संबंध, सूक्ष्म वासना घेऊन ते मन, ती बुद्धी बाहेर पडतात. ते मन मरत नाही. याचं कारण सांगते तुम्हाला. का मरत नाही मन? स्थूल देह मरतो. पंचतत्वामध्ये तुम्ही विलीन करून टाकता त्याला. वायूतला वायू, आकाशाला आकाश, अस्थि, हाड वगैरे ज्याचा भाग त्याला देऊन टाकता तुम्ही. पण आता तो सूक्ष्म देह आहे, ते त्याचं तुम्हाला काय करता येत नाही, करू शकत नाही. फक्त संत, साधू, वेद, महात्मे करू शकतात, सद्गुरू. त्या मनाचा वाद, मनाचा वेद आणि मनाची चंचलता, मनाची एकाग्रता आणि मन भगवंतात विलीन करणं हे संतांचं काम आहे. ग्रंथाच्या द्वारे संत त्या मनाचा बात करतात, मनाचा भेद करतात आणि मनाला ब्रह्मरूप करतात. हे सतसंगाच्या द्वारे होतं, ग्रंथाच्या माध्यमातून होतं, वेदाच्या शक्तीनं होतं, हृदयाच्या भक्तीनं होतं, आत्मतृप्ती होती आणि लिंगदेह म्हणजे अंतःकरण ह्या परब्रह्मात विलीन होतं. ते कसं होतं सांगणारे पण तुम्हाला मी. हे अर्धवट विराडी ती पूर्ण करू की जीवात्मा परमात्म्यामध्ये कसा परिणित होतो. अंतःकरण
ह्या देहातून कसं बाधित होतं. हा स्थूल देहामध्ये ज्ञानी जीवन मुक्त असताना त्या मनाचा आणि त्या ईश्वराचा कसा संबंध होतो, त्या बुद्धीमध्ये ब्रह्मतत्व कसं प्रगट होतं, ह्या जडाचा कसा संबंध जातो, बुद्धीचा विकार कसा संपतो, जगत भाव कसा मावळतो आणि ईश्वराचं सानिध्य कसं येतं, ब्रह्म अनुभूती कशी होती, ब्रह्म भावाची जागृती कशी होती, देहाचा संबंध कसा संपतो, वृत्तीचा भेद कसा मावळतो आणि समोरचं दृश्य कसं, दृश्यामधलं कसं अस्तित्व कळतं, हे तुम्हाला नाना पॉईंट सांगणार आहे. 15 अध्याय यासाठीच आहे. मनषष्टानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती, हा आपला विषय होता कालपासून आजचा चाललाय. आणि दुसरा विषय चाललाय की जीवात्मा कर्ता भोक्ता आहे, अकर्ता भोक्ता कसा होत नाही तो. ह्या देहातून जरी त्या देहात गेला तरी मी 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 करतो आणि माझं 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 करतो, अहमाध्यास ममाध्यास. आणि त्याचं उदाहरण देऊन सांगितलंय की जेव्हा दिवा लावला तर त्याचा विजला, त्याने प्रकाश घेऊन गेला. जसा जीवात्मा ह्या देहातून बाहेर गेला. आता जीवात्मा बाहेर गेला म्हणजे काय आणि का जातो आणि कसा जातो, ज्ञानी महात्म्याचा जीवात्मा कुडीतून बाहेर निघतो का नाही हे पण कळायला जरूरच आहे. हरिओम. हे अज्ञानी आणि भेदयुक्त लोक, ज्यांच्यामध्ये भेद परिपूर्ण आहे, जे अंतःकरण भेदात आहे, जे अंतःकरण विषयात आहे, जे अंतःकरण वासनेत आहे, ते अंतःकरण वासनेतून बाहेर येतं गोधाणा. भेद संपतो अभेदाना आणि अंतःकरणातला परमात्मा प्रगट होतो ब्रह्मज्ञानानं, महावाक्याच्या श्रवणानं. लक्ष लक्षित होत, तेव्हा अंतःकरण बाधित होतं. कसं होतं, काय होतं, अर्धवळीचं घेऊन तुम्हाला सांगते आणि पुढच्या वेळेला आपण चालू. जैसा मालवनिया दिवा प्रवेशी जाय पांडवा, मग उजळीये तेथ ते धवा, तैसाची फाके. मग नंतर तो ज्या देहात जातो, उजळला म्हणजे आपण एखादा दिवा तेल संपलं की पुन्हा त्याची वात आपण हे करतो हातानं, सुरगातून त्याचा गुल काढतो काळा, त्या वातीला आलेलं काळा गुल म्हणतो आपण त्या दिव्याचं, ते काढून टाकतो आणि पुन्हा दिवा लावतो, पुन्हा प्रकाश होतो, पुन्हा तो जीवात्मा दुसऱ्या देहात जातो, पुन्हा व्यवहाराला आरंभ होतो. तैसाच फाके. जसा पहिला दिवा लावला होता तसाच लागला, पहिल्या देहात होता तसाच दुसऱ्या देहात. तैसाची फाके, पुन्हा करता भोगता, पुन्हा मी आणि माझं. तैसाची फाके, ह्याच्या शब्दावर आपण भर टाकत नाही. आपली चूक आहे इथं, आपली चूक आहे इथं. जेव्हा व्यवहार करतो आपण आंधळेपणानं करतो, जेव्हा कर्म करतो तर विकार बुद्धीनं करतो. कर्मामध्ये आसक्ती आहे तर विकार हो, कर्मामध्ये विरक्ती आहे तर निर्विकार आहे, पुन्हा भक्ता करता. उत्तर समजून घ्या, समजून घ्या. व्यवहार करताना आसक्ती, आसक्ती पापामुळं समजून घ्या बेटा. जेव्हा वृत्ती नाम प्रकृती व्यवहार करते, व्यवहारामध्ये गुणाची संपत्ती शक्ती, प्रकृती आणि गुण एकत्र येतात. हे नीट आहे का सगळ्या बाया, कारण तुम्हाला व्यवहारातून काढायचं मला. माझा बाकी काहीही स्वार्थ नाहीये. माझा काय स्वार्थ आहे सांगा, माझा काही स्वार्थ नाही. आता चुकून तोंडातून निघतं का ते निघून ये, पण निघतं म्हणजे वाटतं का असं वाईट वागतात. मुगाचा महादेव केला, त्याला फुल वाहता येतं, पाणी टाकता येतं. आपण म्हणतो ना, जेव्हा म्हणतो ना आपण शिवा शिवा महादेवा, गौरी कंता भाग्यवंता, काशीच जाता प्रयागनाथा, तुझी पूजा माणिक मोत्याची. आता मला कांची बोलली, तुझी पूजा माणिक मोत्याची, काशी जाता प्रयागनाथा, तुझी पूजा माणिक मोत्याची. आता नंदी नंदी नंदीश्वरा, पाणी घालतो त्र्यंबकेश्वरा, नंदीची भिजली पाठ, तीर्थ घडले 360. पहिले वागायचे. मग त्या मुगाच्या महादेवाला पाणी घालता येतं का, बोला. उगच खरं ते शो आहे किती, देवाला शो का म्हणून बोलल्या गेलं. वैयक्तिक नाही, एक म्हणजे ओघानं बोललं जातं की तिथं मला आवडत नाही ते, पण तुम्हाला आवडतं तुम्ही करा, अवश्य करा.
आपला प्रतिबंध नाही. मुगाचच करा, मरुस्तर मुगाचे महादेव करा, आपला ते देणे घेणे नाही. मुगात महादेव बघू नका. ज्यानं मूग तयार केलं ते माहित नाही. मुगाचा आकार आणि शूटिंग पुन्हा चलू द्या. मग हे अवडंबर नको, देवाचं शो नको. देव शोपीस नाहीये, त्याला शो करू नका, बाजार करू नका त्याचा. म्हणून बोललं जातं चिडतो आम्ही, कारण हे आम्हाला आवडत नाही. दंभाच्या, त्याला म्हणतात दंभाच्या. तुम्हाला काय वाटतं वाटून द्या, म्हणजे आहे ते आहे. चला, तुम्ही सुधरत नाही मला माहितीये, पण चलता चलता एखादी तरी पाय नीट झाली तर पुण्य झालं आमचं. एक मिनिट हा. एक मिनिट, पान उलटलं. उजळले ते तर ते देवा तैसाची बाके. मग त्या देहात गेलं की तसंच करायला, मी करता वक्ता कर्म पाप पुण्य. तू मी द्वेष मत्सर हे सुटल्याशिवाय तुमची सुटका नाही. नाही बेटा, समोर जेव्हा तुमच्या पुढे येतं नातं तर तो ईश्वर समजा ना. का कळत नाही ते? गीता कमी वाचा, पारण कमी करा, पण नीट वागा, तर ती तुम्हाला गीता फळद्रूप होती. भगवंत येणार नाहीये. आणि तुमच्या जर दुसऱ्याबद्दल द्वेष आहे, समोरच्या माणसाबद्दल क्रोध आहे, गीता काय करेल तुम्हाला? वाचू नका गीता, अपवित्र होईल तुमच्या हाताने. तुम्हाला सोडतच नाही काही. गीता घेतली पहिलीच कंडिशन, गीता पारायण केलं पहिलीच कंडिशन. आबा बाबा बाबा, तुम्ही सांगा, तुमच्या गीतेच्या श्रवणानं, त्याच्या पारायणानं तुमच्यात काय झालं? दाखवा ना म्हणे कधीची बोलून. त्याच्या आहे आमचा द्वेष गेला बरं, मी खूप प्रेम करायला, सगळ्यांना करायले. इथं का वाचतून कधी यावं यावं. माझा द्वेष गेला, मी सगळ्यामध्ये ईश्वराला बघते. जर मी त्या बाईचा द्वेष केला, तिला अहंकार धरला, तिचा मत्सर केला, तर हा मत्सर मला भगवंताला केल्यासारखं होईल, मला पाप होईल वाटायला. मी आता कुणाला करत नाही मत्सर. ही अवस्था म्हणजे ज्ञानाची अवस्था आहे. गीता वाचली, खाली बघितलं, वरी बघितलं, केळं वाटले म्हणजे अज्ञान सुटलं नाही. केळं वाटून अज्ञान जात नसतं. नाही, लिहून ठेवायचं, सगळ्यांनी लिहून ठेवायचं. हे कारण सगळ्या बायांना जास्त करून पारायणामध्ये. रामकृष्ण हरी. एवं जीवलोकी तू माती ऐसा अवलोकी, एवं जीवलोकी तू माती ऐसा अवलोकी. देशा चंद्रुका उदकी उदकातीत, देशा चंद्रुका उदकी उदकातीत. चंद्र वरी आहे, उदकात दिसायला, पण उदकात भरलेलं नाहीये, तो अलिप्त आहे. तसा तो व्यवहारात आहेस, पण भरलेला नाहीये, अलिप्त आहे. हे सांगते गीता आमची. तोंड वर करून तसेच वाक्य तुम्ही बदलली म्हणून. ओम जीवलोकी तू माते सावलोकी, जैसा चंद्रुका उदकी उदकातीत. माझं अवलोकन असं कर ना अर्जुना, मला असं पहा. कसं बघू देवा? चंद्र वरी आहे, त्याची सावली पाण्यात आहे, पण ते पाण्यामध्ये भिजलेलं नाहीये, नुसतं प्रतिबिंब हलतंय. पण पाण्यातलं प्रतिबिंब काढता येतं का? सांग अर्जुना. तसा ज्ञानी कर्मात असतो का? सांग अर्जुना. काय सुंदर आहे. रामकृष्ण हरिताई, साष्टांग दंड सद्गुरु माऊली. कशामुळे निघाले होई बघ, हे सांग म्हणले भगवंत. अवलोकी, माझं अवलोकन असं कर, मला असं बघ, मी कसा आहे त्याचा तू आहेस. चंद्र कुठे? आकाश. सावली कुठे? पाण्यात. चंद्र भिजला का वरचा? बरं, सावली भिजली का? बरोबर, चंद्र भिजत नाही, लांब आहे. बायकाले शान येतात त्यामध्ये ना, आणि छाया लांब आहे की चंद्र कसा भिजेल? बरं, मा तू शान, आम्ही येडे. बरं, मग चंद्र भिजला नाही आणि सावली पृथ्वी भिजलं का? मग कर्म करताना अंतःकरण त्या व्यवहाराने भिजू नये, असं माझं अवलोकन कर, असं माझं चिंतन कर, असं म्हणावं. तू पण तसाच आहेस, माझा आणि तुझं सोडू सारखंच आहे, जरा बदलाव ग.
काची आदिठी ते तुले हे किरटी गमेची गा, ते तुले हे किरटी गमेची गा. शब्द खूप सुंदर आहे का? सांगू का नु? पहिल्यांदा शब्दावर अवलंबन करायचं आणि शब्द बुद्धीमध्ये घ्यायचे आणि शब्दाच्या भावार्थाकडे जायचं, आत्मरूप व्हायचं. संपली होईल. आता कसं व्हायचं ऐक. परी ऐसाची राहते अविवेकाच्या दिठी. असा तर व्यवहार केला अविवेकानं. मी करता, मी बघितलं, मी खाल्लं. श्रोत्रम स्पर्श रसनम घ्राणेंद्रियच, श्रोत्रम रसनम सगळं मीच म्हणतो ती जीवात्मा. त्या डोळ्यानं रूप बघितलं, जीवात्मा म्हणतो मी बघितलं. पायाने चाललं, ती बाई म्हणते मी आज 5 किलोमीटर चालले. तुम्ही म्हणजे ब्रह्म आहे आणि चालणारे पाय. पाय काय, पाय काय म्हणत नाहीत. बोलले का पाय कोणाला? मी चालले, माझ्यामुळे बाई चालली. तर पाय आणि बोलती बाई. कर्मेंद्रिय सांगायचं मला. केलेल्या कर्मेंद्रियानं केलेलं कर्म त्याच्या माथ्यावर ठेवावं आणि त्या कर्माला बघणारा कोण असं समजावं आणि त्या ज्ञानामध्ये एकरूप व्हावं आणि कर्मेंद्रियाला कर्माला सोडावं. इंद्रियानं केलेलं कर्म मी इंद्रिय नाही. केलेल्या कर्माला मी पाहणार आहे, जाणणार आहे, कर्म करणारा नाही, करता भोगता ऐसे. कळलं? आता पुढे चला. परी ऐशी या राहटी अविवेकाची या दिठी ए तुले हे किरटी गमेची गा. त्या अविवेकामुळं भ्रमानं त्या जीवात्म्याला त्या कर्माचा करता मीच वाटतं आणि भोगता पण मीच वाटतं. भोगता सुद्धा नाहीस, करता पण नाही, त्याचा तू द्रष्टा आहेस. कारण भोगता तो परमात्मा, त्याचं सुख त्याच आहे, तोच घेतो. मग तू कुठला भोगता आला? हा, तू कोण? त्याच्याहून भिन्न तू. त्या त्या इंद्रियानं होणारा व्यवहार त्या त्या इंद्रियाचा, भोगता इंद्रियाचा आणि जाणणं तू त्याचा. तुझ्या सत्तेवर होते पण तू त्याला पाहणारा आहेस, करणारा नाहीस. पाहणारा म्हणजे साक्षी भाव आणि मी भोगतो म्हणल्यावर कर्ता भाव. साक्षी भाव ज्ञानाच्या नंतर उत्पन्न होतो आणि कर्ता भाव अविवेकामुळे, अज्ञानामुळं, मोहामुळं, तुमच्या भ्रष्ट वागणुकीमुळे करता आणि भोगता. खूप सुंदर. हे चार एक दिवस बोलता येते पण मला नाही कोणी भाऊ तर अविवेक आहे. त्याने मला बघितलं नाही, जगाला बघितलं. त्याने खोट्याला धरलं, खऱ्याला सोडलं. त्यानं अनात्माकर वृत्ती केली, आत्माकार वृत्ती केली नाही. त्या अज्ञानी लोकांची अविवेकानं वृत्ती काय झाली? अनात्माकार, देहाकार, जगताकार, विषयाकार, ब्रह्माकार. आणि त्या ज्ञानाची वृत्ती ब्रह्माकार. मग तो माझ्याकडे आणि हा अविवेकी विषयाकडे, जगाकडे. म्हणून करता भोगता. किती सुंदर आहे. एकदा जर कळालं पुन्हा ओवीकडे यायचं, दुखून बघायचं काम नाही. अशी ओवी लागल्यावर काय गरज आहे? आणि असं वागल्यावर काय गरज आहे वाचायची आणि ऐकायची? अनुभव आल्यावर ग्रंथ सुटले, अनुभव आल्यावर ग्रंथ सुटले. देटू ना फळे, फळे ना देटू. फळ झाडाचं आंबा पिकला, टपकून खाली पडला. देटू ना फळे, फळे ना देटू. तसं वृत्ती अज्ञानातून सुटली, भगवंताला गाठली, भ्रांती तुटली, ग्रंथ सुटला, परमात्मा भेटला. मी कोण कळालं, आनंद मिळाला. त्या ठिकाणी तो जीवात्मा परमात्म्यामध्ये एकरूप झाला. संपले ज्ञानेश्वरी. अजून काय असतं का? मला म्हणायचं का मरुस राखायचं का? मुक्त कधी व्हायचं? आम्हीच म्हणायचं महाराज मरुस राखायचं, मुक्त कधी व्हायचं? मुक्त होऊन आहे का? मग मज्जा बघा. खरंच आहे, मुक्त होऊन ऐकावं, प्रचंडपणाने ऐकावं. पण आपण सोडत नाही. जायचं आपल्याला, जायचं हे विसरायचं नाही, हे सोडायचं हे विसरायचं नाही. आणि हे पडणारे हे समजून घ्यायचं, हे पडणारे आयुष्य संपणारे, प्राण बाहेर पुढीतून निघणारे, त्याला निघू द्यायचं नाही. इथं 2 मिनिटं बोलते, महत्वाचा भाग आहे. आयुष्य संपणारे, देह पडणारे, पण अज्ञान घट्ट तुमच्या सोबत राहणार आहे. काल काल मी बोलले की भक्तीने उद्धार होतो. ठीक आहे, देह भान जातो, संपतो, भगवंतात निघतो, मान्य आहे. आतापर्यंत मला मान्य नव्हतं, पण ठीक आहे चला.
संत झाले मान्य करायला काय विचार आहे? कुठे पैसा द्यायचा का? आपलं 10-5 नुकसान आहे का? नाही. बघा भगवत भक्त देहाचा विसर करतात, त्यांची मुक्ती तर ठीक आहे, चालत. मग गोरा कुंभाराच्या पायाखाली लेकरू आले तसं भक्ती आहे? त्याने हात कापले तसं भक्ती आहे? त्याने 2 पाय का करून तिकडे बघितलं नाही तसं भक्ती आहे? मग भक्तीनंतर जेव्हा आम्ही संतांकडे येतो आणि आम्हाला ईश्वर संतांची भेट घालून देतो आणि आमचं अंतःकरण त्या ईश्वरामध्ये समर्पित करण्याचा काल येतो, त्याला श्रवणाचा काल म्हणतात. जेव्हा अंतःकरण मनबुद्धी ईश्वरामध्ये समर्पित करायची, एकरूप करायची आणि हे जडाला सोडून द्यायचं, विवेकाचं भांडवल करायचं आणि तपश्चर्या वाढवायची आणि संतांची संगती धरायची, वेदाची संपत्ती लुटायची आणि अहम ममत्व सोडून त्या परमात्म्यामध्ये मन जोडायचं आणि त्या प्राणाला त्या भगवंतामध्ये विलीन करायचं, त्याला ज्ञानी म्हणायचं. शब्द म्हणजे ही आपली बैठक आहे आपल्या आयुष्याची. मग ही जर बैठक तुम्हाला करायची असेल तर तुम्ही श्रवणात या, साधूकडे जा, वेदाची संपत्ती घ्या आणि हे माझं नाही हे समजून घ्या. ज्या पंचमहाभूताने हे बनले आणि पंचमहाभूताने घर हे बनले. पाणी विटा पृथ्वीचं तत्व, पाणी जल तत्व, पृथ्वी जल तत्व, कुणाचे पृथ्वी तत्वाची द्या, आकाश पोकळी त्या भगवंताने तयार केली. जे तुझ्या आता हॉलमध्ये हे आकाश आहे, तुझं एका देवाचं आहे, त्यानेच केलं की आकाश का तू केलं? मग तू जर आकाश हे भूत केलं नाहीस, तू जर पृथ्वी केली नाही तर वीट तयार झालं. वाळू दगडाचीच आहे, पृथ्वीचीच अंश आहे, जल त्याचाच अंश आहे, सिमेंट त्याचाच अंश आहे. मग त्यानं अंश केलं त्याचं घर आहे आणि देह त्यानं तयार केला त्याचा देह आहे. मग माझं काय? कशाला मस्ती, कशाला कुस्ती संसारात? अलिप्त होणं हे ज्ञानाच्या अंतर्गतला भेद आहे आणि लिप्त होणं हे वेदाच्या अंतर्गत. भेद मनाला लिप्त करतो आणि अभेद ईश्वराशी एकरूप करतो. हे वेदांत आम्हाला ज्ञान देतं. हे कळणं मस्तच. आता हे घर आवडतं ना माझं, त्याचं प्रेम येतं, ह्याच ऐक्य होतं आणि हे माझं वाटतं, ह्याच्यामध्ये मी वाटतं, हे माझं आणि मी हे टाकायला ज्ञान लागतं. आता कसं लागतं पुढे सांगितलंय. आपली एक ओवी राहिली, जे आत्मा देहासी आला, जे आत्मा देहासी आला आणि विषय येण्याचे भोगिला, आणि विषयो येण्याचे भोगिला, अथवा देहोनी गेला हे साचच माणी, अथवा देहोनी गेला साचचे माणी. हे सांगायला 15 मिनिट लागते तर पोहा खूप करावं लागतं. खूप चिंतन सुंदर आहे. ही ओवी दुपारून वेळ भेटला तर दुपारी नाही तर उद्या. ओके चला. पुंडली कोणार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मी 8-10